नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, शिक्षक भरती 2022 मधील मेरिट लिस्ट लागून बऱ्याचशा ठिकाणी शिक्षकांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, समुपदेशन प्रक्रिया पार पाडली। त्याचप्रमाणे काही ठिकाणी नियुक्तीपत्रे दिली गेली, काही ठिकाणी नियुक्तीपत्रे बाकी आहेत। त्याचप्रमाणे नामांकित संस्था रयत शिक्षण संस्था, तर या संस्थेत अजूनही शिक्षक भरतीबाबत कोणतीही प्रक्रिया राबवली गेली नाही। बरीचशी प्रक्रिया अजूनही पेंडिंग पडलेली आहे। तर याची काय कारणे आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमध्ये जे काही 800 जागांवर जवळजवळ शिक्षक भरती करण्यात आली, ज्यांची निवडही झाली, पण पुढे अशा उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, नियुक्तीपत्रे दिलेली नाही, त्याचप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया ही पार पाडली नाही। तर याची काय कारणे आहेत? तर मित्रांनो, 2 मे 2012 रोजी शिक्षक भरतीवर शासनाने बंदी घातली होती। ज्या संस्था अनुदानित आहेत, शासनाच्या अनुदानावर 100% अनुदानित आहेत, अशा संस्थेवर शासनाने पूर्णतः बंदी घातली होती शिक्षक भरतीवर। तर अशा संस्थेमध्ये त्यानंतर बऱ्याचशा शिक्षकांची जी काही रिटायरमेंट झाली, सेवानिवृत्त झाले शिक्षक आहेत, तर अशा ठिकाणी जी काही उमेदवारांची भरती करायची होती, तर शिक्षकांची बंदी असल्याकारणाने अशा संस्थेमध्ये काही मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली, तात्पुरती स्वरूपात त्यांची नेमणूक करण्यात आली। पण मात्र 2 मे 2012 नंतर अशा सर्व उमेदवारांची आज तागायत म्हणजे 2024 पर्यंत जी काही सेवा झाली, तर अशा उमेदवारांचे भवितव्य काय, पुढे त्यांचे समायोजन कसे काय याविषयी अशा शिक्षकांना पुढे प्रश्न पडला। संपूर्ण शिक्षक भरती जर पवित्र पोर्टल मार्फत घेणार असाल तर असे उमेदवार आहेत रयत शिक्षण संस्थेमध्ये आहेत की ज्यांनी 2012 नंतर आजपर्यंत त्यात सेवा केली आहे, अध्यापन केले आहे शिक्षक म्हणून। तर अशा यांचे पुढे समायोजन कसे, तर जे संपूर्ण भरती प्रक्रिया ही पोर्टल मार्फत जर करणार असतील तर मानधन तत्वावर जे काही उमेदवार, जे काही शिक्षक आज तक सेवा दिली, तर त्यांचं भवितव्य काय या प्रश्नापोटी त्यांनी अशा सर्व शिक्षकांनी पीठामध्ये याचिका दाखल केली की या याचिकामध्ये म्हटले आहे, जोपर्यंत पूर्वीच्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत नव्याने शिक्षकांची रुजू करून घेऊ नये, त्याचप्रमाणे त्यांना जॉईनिंग देऊ नये। तर मित्रांनो, या प्रक्रिया या याचिकेमुळे जी काही नवीन शिक्षकांची भरती रयत संस्थेमध्ये होणार होती ती कुठेतरी थांबवली गेली आहे, स्थगिती दिली गेली आहे। तर मित्रांनो, जोपर्यंत याचिका निघत नाही तोपर्यंत नव्याने भरती प्रक्रिया थोडी विलंब होणार आहे। तर हीच कारणे आहेत मित्रांनो रयत शिक्षण संस्थेमध्ये नव्याने शिक्षक रुजू होण्यास जे काही उशीर होत आहे त्यासाठी। तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट रयत शिक्षण संस्थेतील नव्याने शिक्षकांची रुजू होण्याबाबत होणाऱ्या विलंबाबाबत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।